मराठी न्यूज लाईव्ह. मॅडम नमस्ते. नमस्ते. क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण निशांत छत्री आहे, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून आज सगळ्यांच्या समोर उभी आहे. मी एक शिवसैनिक आहे. शिवसेनेचा निशाणी जरी आज माझ्यासोबत नसले तरी शिवसेनेचा भक्कम पाठिंबा माझ्यासोबतच आहे आणि माझी निशाणी आहे छत्री. बालाजी कल्याणकर आंबेसाहेब म्हणतात की 6 महिने झाले यांनी आता आले, त्यांना काही शिवसेनेमध्ये आम्ही घेणार आणि यांची सीट कशी मिळणार आम्ही बघतोय असं वक्तव्य केलं आहे. त्याचं काय म्हणणं? ठीक आहे ना, आता 2 दिवसात निकाल आहेच आहे दादा. मतदान 15ला आहे, 16ला निकाल आहे. आपण ते बघूयात. आणि जे म्हणतात की 4 महिन्यांपूर्वी मी आले, बरोबर आहे ना, तर तुम्हालाही माहिती आहे की काही उमेदवार 1 महिन्यापूर्वीच आलेले आहेत. मग तुम्ही त्याच्याबद्दलही बोललंच पाहिजे असं मला वाटतं, बरोबर आहे ना. काय भागामध्ये विकास कामं झालेले नाहीत, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? बघा, मला स्वतःवर एवढा विश्वास आहे कारण मी स्वतः माझा वॉर्ड 4 वेळा पिंजून काढलेला आहे. 5 फेऱ्या माझ्या झालेल्या आहेत आणि त्यातल्या 4 फेऱ्या ह्या प्रत्येक एका मतदारापर्यंत, प्रत्येक एका घरापर्यंत आणि प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत मी पोचलेली आहे. तर त्याच्यामुळं विकासाच्या मी जेव्हा केव्हा बोलते की मला माझ्या सांगवी प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे, तर ते कशा प्रकारे जायचं आहे त्याच्यासाठीचा पूर्ण आराखडा मी तयार केलेला आहे. आणि तो आराखडा तयार करण्यासाठी किंवा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सूक्ष्म अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असतं. तर ही जे पहिला टप्पा जो आहे तो मी माझी उमेदवारी मिळण्याच्या पहिलेच मी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. मी स्वतः माझ्या प्रभागात जाऊन बघितले की काय अडचणी आहेत, एकदम बारकातली बारीक अडचण काय आहे आणि आपण काय त्याच्यावरती काम केलं पाहिजे याचं सुद्धा मी बारकाईने अगदी अभ्यास केलेला आहे आणि आता पुढे चालून मला त्याच्यावरती काम करायचं आहे. अत्यंत प्रचंड प्रतिसाद मला जनतेचा मिळतो. मी ज्या पण एरियामध्ये जाते प्रचाराच्या दरम्यान, प्रत्येक एरियामध्ये माझ्या महिला माझ्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभे असतात की ताई तुमचा आजच जय झालेला आहे. तुम्हाला बरेच सारे माझे व्हिडिओज सुद्धा मिळतील. तुम्ही जाऊन स्वतः प्रतिक्रिया सुद्धा घेत असालच नक्कीच. सर्वप्रथम तर मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. कारण पिण्याचं पाणी हे आपल्या आरोग्याशी जोडणारी गोष्ट आहे. आणि दुसरी आहे स्वच्छता. तर सर्वप्रथम मला त्याच्यावरती काय करता येतील त्याच्यावरती मी लवकरात लवकर काम करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग रस्ते, नाली, पाणी, हॉस्पिटल, ट्रान्सपोर्टेशन. कारण मध्यरात्री जर कोणाला हॉस्पिटलची वेळ आली तर कसल्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी उपलब्ध नाही आहे. पूर्ण काळोख पसरलेला असतो. कारण वेळ एखाद्या कोणाला हॉस्पिटलची एमर्जन्सी आली तर वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. तर त्या सगळ्या गोष्टी मी विचारात घेऊन त्याच्यावरतीचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती नियोजनसुद्धा चांगल्या प्रकारे लावलेलं आहे. आता फक्त निवडून आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पुढचे पाऊल टाकायचे आहे. जनतेला काय आवाहन करणार आहात? आत्ता 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या दरम्यान महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तर मी तुमच्या सर्वांना माझ्या सांगवी प्रभाग क्रमांक 3 मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मायबाप मतदारांना मी एवढीच विनंती करते की माझं निशाणी आहे छत्री. तर माझ्या छत्री या चिन्हावरती तुम्ही बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा. सर नमस्कार. नमस्कार सर, आपला परिचय द्या. मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर, नांदेड पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी. माझी मिसेस हे पंचायत समितीला सदस्य होत्या मागच्या काळात. साहेब, आपण मिनल ताई पाटील यांना आपण सपोर्ट करत आहात. आपण भाजपमध्ये होता, या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? मिनलताई पाटील हे मागील जवळपास 1 वर्षापासून 8-9 महिन्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये सांगवी या प्रभागामध्ये सक्रिय त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने जी तयारी केली आणि या प्रभागामध्ये त्यांनी जे काही समस्या असतील आणि जे काही पुढं काम करावं लागेल किंवा या ठिकाणी झालेले कामं आणि बऱ्याचपैकी राहिलेले कामं आणि त्या आपल्या प्रभागामध्ये सर्व समाज बांधव राहतो. या ठिकाणी बहुजन समाजाचे सर्व समाज बांधव राहत असतात आणि त्यांच्या अनेक अडचणींना त्यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटीगाठीच्या दरम्यान पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक तळमळ दिसली, एक उमेद दिसली. कारण एवढ्या क्वालिफाईड महिला असताना, सर्व बाबतीमध्ये संपन्न असताना देखील त्यांच्यामध्ये जी तळमळ दिसली की या प्रभागामध्ये आम्ही काहीतरी करायला पाहिजे. कारण आम्ही देखील एक सामाजिक कार्य करत असतो. आम्हालाही वाटतं की गोरगरीब लोकांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या काही अडचणी जाणून घेणारा एखादा त्यांचा कोणीतरी वाली असायला पाहिजे.
तर त्या सर्व भावना मिनलताई पाटील यांच्यामध्ये दिसून आल्या. म्हणून मी असं ठरवलं की मिनलताई यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आपला सहभाग नोंदवावा. अगोदर तुम्ही काँग्रेसमध्ये होता, हां बीजेपीमध्ये आला, हां तुम्ही कोणाच पक्षात नाही आणि तरी पण एक अपक्ष उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी उभे आहात. हां त्याचं कसं काय? नाही, काँग्रेसमध्ये मी होतो, पण काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षासाठी काम केलं आणि लोकांमध्ये राहून समाजासाठी किंवा सामाजिक उपक्रम देखील राबवले. पण काँग्रेसने जो माझ्यावर अन्याय केला, माझ्या पत्नीवर अन्याय केला, की ज्यावेळेस सभापती पदाची ही निवड होती तर त्यावेळेस एकमेव माझी महिला ओपन या कॅटेगरीतून दावेदार असताना देखील त्यांनी माझ्या मिसेसला डावललं. तर त्यामुळे मी नाराज झालो. आमच्यावर झालेला अन्याय, आमचं सर्व काम वाया गेलं. तर त्या हेतूने मी त्या मागील काळामध्ये माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला खरा, आणि प्रवेश केल्याच्या नंतर देखील त्यांनी मान सन्मान दिला. चांगल्या पदावर, उपाध्यक्ष पदावर मला घेतलं. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही उपक्रम होते ते उपक्रम मी त्या ठिकाणी आलेले उपक्रम हिरिरीने त्या ठिकाणी पूर्ण केले. मागे एक ऑनलाईन सदस्य नोंदणी होती की नांदेड उत्तर ग्रामीणमधून 1000 सदस्य नोंदणी करणारा केवळ एकमेव मी आहे. ते या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो, कारण मी लोकांमध्ये गेलो आहे. कारण ही एवढी क्लिष्ट प्रक्रिया होती की एका सदस्य नोंदणी करण्यासाठी जवळपास मोबाईलच्या माध्यमातून 11 मिनिट एक सदस्य नोंदणी करायला लागत होतं. तर मी 1000 सदस्य नोंदणी मागच्या आमच्या लिंबगाव सर्कलमध्ये जवळपास 17 गावामध्ये केली. आणि परत एकदा अभिमानाने सांगतो की केवळ ग्रामीण भागातून एकमेव मी 1000 सदस्य नोंदणी करणारा बालाजी सूर्यवंशीच आहे. हां पक्ष सोडला हां म्हणजे अजित पवार गटमध्ये आहे. हां तुम्ही पक्ष दाखवून नाव नाही. हां तर मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहायचं ठरवलं, कारण मला नेहमी पक्ष बदलणं हे काय आवडत नाही. कारण ते लोकांमध्ये ते क्रेज राहत नाही की वारंवार पक्ष सोडल्याच्या नंतर आता आम्ही पाहतो की अनेक जण स्वार्थासाठी, तिकिटासाठी, कामासाठी मजबूर होऊन पक्ष सोडतात. हां हां नाही, पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये का नाही आता मी सांगतो. कारण DP सावंत हे परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्याच्यामुळं DP सावंत साहेब यांचं नेतृत्व मीच काय, नांदेड उत्तरमध्ये कोणी देखील बरेच जण स्वीकारत नाहीत, पण ते अशोक चव्हाणचे फार राईट हँड असल्यामुळे ते परत आले. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं सोडून दिलं. लोकांमध्ये ते चांगलं आहे. तुम्ही काम करा. तुम्ही आपल्या पक्षाने बोलवला का? राष्ट्रवादी आहे, हां. काँग्रेसमध्ये आहे. त्याच्या पाठीशी उभे आहात तुम्ही अपक्ष उमेदवार आहे. मला सर्वच पक्षांनी बोलवलं, पण योग्य वेळ आल्याच्या नंतर मी या ठिकाणी पक्ष निवडणार आहे. कारण मी कुठल्या पक्षात नसल्याने मागे मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की जे कोणी लोकांमध्ये ज्यांची क्रेज आहे, लोकांमध्ये जाऊन कामं करतात, लोक ज्यांना मानतात, त्यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तर त्यांनी माघारी घेऊ नये. अपक्ष का होईना तुम्ही लढवा, आणि अपक्ष लढून त्या ठिकाणी माझ्यासारख्या एखादा सामान्य कार्यकर्ता जो काही लोकांमध्ये असतो, ज्यांना अन्याय काम करून देखील ज्यांचा पक्ष अन्याय करतं याची मला भावना माहीत आहे, तर या लोकांच्या प्रचारासाठी म्हणून मी अपक्ष मिनलताईंचा या ठिकाणी प्रचार करत आहे. मिनलताई शिवसेनेच्या कार्यकर्ते होते आणि त्यांचं कार्य चालू होतं असताना त्यांना शिवसेनेनं तिकीट डावलं. त्याच्याकडे आपण कसं बघतो? हां, तर तो अंतर्गत विषय आहे.